एक, 1000 गुरुजी. दोन, 1000 गुरुजी. तीन, 1000 गुरुजी. चार, 1000 गुरुजी. पाच, 1000 गुरुजी. सहा, 1000 गुरुजी. सात, 1000 गुरुजी. आठ. 1000 गुरुजी. हा मुलांना, आज आपण सगळे हजर आहेत. स्वतःसाठी टाळ्या वाजवा बरं. चला मुलांना, मी काल तुम्हाला पाढा पाठ करायला सांगितलं होतं, केलेत का? हो गुरुजी. म्हणजे मन पाठचा पाढा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. अरे काय 5 5 25 करतोस? 5 5 25 म्हण. हो गुरुजी. 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि 5 10 50. टाळ्या वाजवा बंड्यासाठी. बंड्याने गुदत गुदत पाढा म्हणला एकदाचा. चला मुलांना, 6चा पाढा म्हणा. हो गुरुजी. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. अरे वा मुलांना, शाबास. पाढे पाठ केले तुम्ही. चला मुलांना, जेवणाची सुट्टी झाल्यानंतर आपण स्वच्छतेचे महत्त्व हा पाठ शिकूया. हो गुरुजी. ए मुलांना, चला विषय काढले टाकतो खाऊन. एकदम भारी. शाळा भरली, शाळा भरली. गुरुजी आले, गुरुजी आले. एक साथ नमस्ते गुरुजी. धन्यवाद धन्यवाद मुलांनो, खाली बसा. चला, मी काय म्हणलो होतो, आता आपण स्वच्छतेचे महत्त्व हा पाठ शिकणार आहोत. चला आपण शिकूया. मुलांना, स्वच्छता राखली पाहिजे बरं का. आपलं घर, आपल्या घराचा परिसर, आपलं वर्ग, आपली शाळा सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे बरं का मुलांना. हो गुरुजी. हो गुरुजी. हो गुरुजी. अरे मी स्वच्छतेचे महत्त्व सांगतोय. माझ्याच वर्गाचे घाण कोणी खाल्ल्या त्या शेंगा. अरे मी तुम्हाला विचारतोय, कोणी खाल्ल्या त्या शेंगा? कोणा म्हणाला ना? चला आता सगळ्यांनी शिक्षा भोगायची. तू ये शेंगाची टरफली उचल आणि कुत्र्या कुंडी टाक आणि माझ्याकडे ये. किती वेळ सांगितले स्वच्छता राखा, स्वच्छता राखा, काहीच फरक पडला. किती वेळ म्हणले स्वच्छता राखायला पाहिजे, स्वच्छता राखायला पाहिजे, आणि हे तर घाणच पसरवतात. स्वच्छता राखली पाहिजे, स्वच्छता राखा. आपला वर्ग, आपली भांडे इकडे रे. तूच खाल्ल्यात ना शेंगा? नाही गुरुजी, मी नाही खाल्ल्या. तूच खाल्ल्यात ना शेंगा? नाही गुरुजी. तूच खाल्ल्यात ना शेंगा? सांग. नाही गुरुजी. खोटं बोलू नकोस. तूच खाल्ल्यात शेंगा? सांग. नाही गुरुजी.
बंड्या कुठला काय यार तुम्ही माझ्याकडं इकडे अयो लय लागलं ये इकडे तू स्वच्छता राखा म्हणतोय आणि स्वच्छता राखण्याचं काही नाव नाही स्वच्छता राखा म्हणलं स्वच्छता राखा म्हणलं स्वच्छता राखा नाही ते स्वच्छता राखा म्हणलं स्वच्छता राखायची सगळ्या वर्गांची शिक्षा घेतली अरे तो कोण रे शेवटी उभा राहा तुला पूर्ण नाव सांग माझे नाव बाळ गंगाधर टिळक तू का शेंगाने उचलल्या गुरुजी मी शेंगा खाल्ल्यामुळे मी तर पडली उचलणार नाही पण त्यांनी शेंगा खाल्ल्या त्यांची नावे तर सांग गुरुजी चाडी चुगली करणे हे माझ्या स्वभाव बसत नाही पण हे मी नक्की सांगतो मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी तर पडली उचलणार नाही माझ्याशी माघारी बोलतोस गुरुजी तुमच्याशी माघारी बोलत नाही मी जी चूक केलीच नाही त्याची शिक्षा का भोगू चल जा माझ्या वर्गातून बाहेर हो गुरुजी बाळ जरा खरंच बोलत होतं त्यामुळे त्यांनी शिक्षा घेतली चला चला सर्वांना प्रथमतः माझा नमस्कार आत्ताचा मी एक नाटिका सादर केली या नाटिकेमध्ये मला लोकमान्य टिळकांच्या गुरुजींची भूमिका साकारण्याची संधी मिळाली ती संधी दिल्याबद्दल मी माझ्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती बेदरे मॅडम यांचे खूप खूप आभार मानतो आत्ताच आपण नाटिकेमध्ये पाहिले की टिळकांचा स्वभाव किती बांधकारपणा होता न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांनी शिक्षा घेतलीच नाही आणि शिक्षकांच्या आज्ञेचेही पालन केले शिक्षकांनी सांगितल्याबरोबर वर्गाच्या बाहेर पुस्तक घेऊन गेले टिळकांच्या स्वभावातील हाच कंगरपणा त्यांना इंग्रजांना आपल्या देशातून हाकलावून लावण्याच्या कामी आला इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात टिळकांचे खूप मोठे योगदान आहे होमरूल चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनीच जुळवली मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे त्यांनीच सुरू केली या वर्तमानपत्राद्वारे ते इंग्रजांच्या कारभाराविषयी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत असे कदाचित याच कारणामुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते भारतामध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करणारे असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले याचा मला फार अभिमान आहे या महान नेत्याला कोटी कोटी प्राणांकडून शेवटी एवढेच म्हणेन पदोपदी पसरून निघाले आपल्या हाती होऊन या